वंदे देवं उमापतिर्सुगुरुर् वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सुरशांकवंदनं नयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करम्। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिसितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरोः पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। शिवशंभू विचार मंच श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ संचालित आयोजित असणारा हा शिवशंभू भक्त संमेलन शिवभक्त संमेलन आणि विषय आहे शिवरायांच्या आदर्शावर चालणारा सजग हिंदू समाज आणि काळाची गरज। मान्य श्री अभयजी जगताप कोकण प्रांताचे संयोजक, त्याचप्रमाणे सुधीरजी थोरात महाराष्ट्र राज्य संयोजक आणि आपण उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी भक्तगण, शिवप्रभू विचार मंच यांच्या माध्यमातून जे धर्माचं कार्य चालू आहे आणि मधून मधून अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या या मंचाच्या माध्यमातून घडतात। या ठिकाणी उपस्थित आपण हिंदू धर्मावर प्रेम असणारे सर्व धर्मप्रेमी आपणा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेशी एक जोडलेले अशा प्रकारचा एक वर्ग आहे, त्या वर्गामध्ये आम्ही काम करतो आणि आमचं मूळ आध्यात्मिक कार्य आहे। परंतु आज केवळ अध्यात्म सांगून चालणार नाही, कारण अध्यात्म भक्ती ज्ञान वैराग्य या सर्व गोष्टीचा उपदेश करणं जरी आवश्यक असलं तरी भक्ती करण्याची क्षमता स्थिती आपली असली पाहिजे। भक्ती तुम्हाला कोणी करून दिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता आपण एक सक्षम होणं गरजेचं आहे। आणि आपल्या डोळ्यासमोर सर्वात आदर्श अशा प्रकारचं उदाहरण कोणतं असेल तर ते छत्रपती शिवरायांचं। ज्या औरंगजेबाचा अत्याचार नष्ट करण्याकरता शिवरायांचा जन्म झाला। दिल्लीच्या पदावर राज्य करणारा हा औरंगजेब महाराष्ट्रात आला, 27 वर्ष तो आपली जागा सोडू शकला नाही। हे सामर्थ्य छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये होते। लाखोंच्या संख्येने ज्याचं सैन्य होतं, पण शिवरायांचे मावळे आणि त्यांची असणारी निष्ठा, त्यांचा असणारा त्याग, त्या त्यागापुढं निष्ठेपुढं लाखोंच्या संख्येने असणारं हे मुघलांचं साम्राज्य काही करू शकलं नाही। आपल्याला सांगितलं गेलं की कशा कशा प्रकारे आपल्यावर आक्रमण झाली। जे आक्रांत आहे ते तर आक्रमण करण्याकरिताच आलेली होती, परंतु त्यांना आक्रमण करण्याची संधी आपण दिली, हा आपला सुद्धा यात मोठा दोष आहे। अगोदर आपलाही दोष पाहणं गरजेचं आहे। गजनवीचा मोहम्मद ज्याने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं, तो काय भगवान शिवाच्या दर्शनाला आला नव्हता। मंदिर लुटलं, मंदिरातलं धन लुटलं, तेवढं करून तो थांबला नाही। लाखो हिंदूंवर अत्याचार केले, त्यांना मारल्याच्या नंतर त्यांच्या पत्न्यांना घेऊन गेला, जसं आपल्याला सांगितलं की गुलाम बनवलं। इस्लाममध्ये गुलाम बनवण्यास परवानगी आहे। नवे नवे गुलाम असणाऱ्या स्त्रियांचा पाहिजे तसा उपभोग घेण्यास परवानगी आहे। एवढंच नाही तर त्यांना विकण्याचीही परवानगी आहे।
आणि अशा काही गोष्टी घटना ज्या घडत आल्या, पण आपण झोपलेलो राहिलो. एकदा हे आमचं दुर्दैव आहे. मला एकदा एका माणसाने प्रश्न विचारला, महाराज सर्वात जास्त झोपणारा कोण? त्यामध्ये एक जण म्हणला कुंभकर्ण. मी सांगितलं कुंभकर्ण नाही. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने जागा राहायचा. त्यांच्यापेक्षाही जास्त झोपलेला हा हिंदू समाज आहे. हजारो वर्षापासून लुटल्या गेला तरी त्यातून काही घेतलं नाही, त्याचं आपण काही शिकत नाहीयेत, हे फार मोठं दुर्दैव आहे. बाबराने लुटलं, औरंगजेबासारखा एक अतिशय दृष्ट प्रवृत्तीचा अधम कृती करणारा नराधम, त्याला मनुष्य तर म्हणता येणार नाही, कारण मनुष्यत्व तर मनुष्याच्या मध्ये पाहिजे, विचारामध्ये कुठल्याही मनुष्यत्वाचे विचार त्याचे नव्हते. ज्याने स्वतःच्या बापाला कैद केलेलं होतं, ज्याने स्वतःच्या भावाचं शिर कापलं आणि कैदीमध्ये, जेलमध्ये बापाला नेऊन दाखवलं. औरंगजेबाचा एक भाऊ होता, त्याचा नाव होता दारा शिकोह. हा वयाने औरंगजेबापेक्षा मोठा होता आणि हा राजगादीवर बसणार होता. बरं, या दारा शिकोहचं उपनिषदावर भाष्य आहे. साधू संतांचा सत्संग हा करीत असे. कदाचित औरंगजेबाऐवजी दारा शिकोह जर त्या राजगादीवर बसला असता तर आज आपला हिंदू मुस्लिम वाद दिसला नसता. कधी आपला हा इतिहास माहित नसेल. हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता, औरंगजेबापेक्षा मोठा होता आणि साधू संतांचा सत्संग देखील तो करीत होता. हे जेव्हा औरंगजेबाला कळालं आणि औरंगजेबाने सख्या भावाचा शिरच्छेद केला, त्याचं शिर कापलं, एका भांड्यामध्ये बापाला जेलमध्ये नेऊन, बापाला नेऊन दाखवलं मी काय केलंय ते. इतका क्रूर असणारा हा औरंगजेब. अनेक मंदिरं तोडली. आपण पाहतो काशी वाराणसी, वाराणस्यंत विश्वेशम, भगवान विश्वनाथाचं मंदिर, आजही त्या ठिकाणी आपण पाहतोय सर्व अवशेष हिंदू मंदिराचे आहेत, खाली मंदिरच आहेत. राम मंदिराकरता 500 वर्षाचा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्या देशामध्ये आणि 500 वर्षाचा संघर्ष करावा लागला. वाराणसीचं मंदिर आजही आपल्या ताब्यात नाही आहे, आजही ते त्या ठिकाणी नंदीचं मुख कशा करताय तिकडं, हे सर्वांना कळतं. भगवान कृष्णाचं जन्मस्थान, ज्या कारागृहामध्ये भगवान कृष्ण परमात्मा यांचा जन्म झाला मथुरेला, आजही ते कारागृह म्हणजे कृष्णाचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नाही आहे. आणि हे सगळं कृत्य करणारा औरंगजेब आहेत. देवकीनंद ठाकूर यांनी हा एक मुद्दा उचलून धरला आहे सध्या, की औरंगजेबाने त्यावेळेला भगवान कृष्णाची मूर्ती काढून जामा मस्जिदचे ज्या शिडी आहेत, पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये घातलेली आहेत, असं लिखाण आहेत त्यांच्याच लोकांनी केलेलं औरंगजेबाच्या. त्यांनी मागणी पण केली की या ठिकाणी आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, नुकसान करण्याची, खोदण्याची गरज नाही, वरून सुद्धा आपण तपास काढू शकतो आतमध्ये काय आहेत, तरी सुद्धा ती परवानगी दिली जात नाही चेक करायची. तर हे या ज्या काही गोष्टी आहेत, तर आपल्या धर्मियांच्या भावना दुखवण्याचं किती मोठं षडयंत्र या ठिकाणी झालं. एखादा दुर्जन दुष्कृत्य करतो तो तर दोषी आहेत, पण सज्जन जेव्हा मुखदर्शक बनून राहतो, याच्यामध्ये सज्जनाचा सुद्धा मोठा दोष आहे.
तुकाराम महाराजांनी याच्यावर कठोर शब्दामध्ये ताडण केलेला आहे. अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत ते लंड पिळतील. राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अशा प्रकारे अपराधी जे असतात या अपराधी असणाऱ्या लोकांचं आणि मनोबल वाढतं. म्हणून त्या राजाचे कर्तव्य असतं. पण त्या काळामध्ये असणारे जे राजे होते एकमेकांमध्ये द्वेष मत्सरापोटी एकमेकाशी भांडत राहिले आणि याचा फायदा या विधर्मीयांनी घेतला आणि अशा प्रकारे अत्याचार करीत करीत औरंगजेब महाराष्ट्रात आला. पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी अशा प्रकारचं एक हिंदवी स्वराज्य उभं केलं. छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजाऊ माता आहे. या अशा वीर माता होऊन गेल्यात. जसं माता कयाधूने प्रल्हादाला घडवलं, माता सुनीतीने ध्रुवाला घडवलं, त्याप्रमाणे माता जिजाऊने छत्रपती शिवरायांना घडवलं. अशा महापुरुषांना जन्माला घालणाऱ्या माता सुद्धा तशा शूरवीर असाव्या लागतात. कुलम पवित्रम जन्नी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवत सुखजागरेस्मिन लीलम परे ब्रह्मणे यस्य चेताः. ते कुल पवित्र आहे, ते जन्नी कृतार्थ आहेत, ती भूमी पवित्र आहेत. वसुंधरा पुण्यवतीच तेन. अशा प्रकारे आणि ती भूमी भाग्यवान आहेत, ती जन्म देणारी माता भाग्यवान आहे की त्या मातेने छत्रपती शिवरायासारख्या महापुरुषांना जन्माला घातलं. अशा प्रकारे अन्याय ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला कुठल्या तरी निमित्ताने भगवान परमात्मा येतात. स्वतः येतात असं नाही, कोणातरी पुढे करतात. छत्रपती शिवराय म्हणजे भगवान शिवच शिवरायांच्या रूपाने प्रगट झाले. भवानी मातेची आराधना करून माता भवानीची शक्ती ज्यांच्या पाठीमागे होती आणि बालवयामध्येच ज्यांनी कपिलेश्वराच्या मंदिरामध्ये आणि स्वराज्याची शपथ घेतली ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श कार्य केलेले आहेत, प्रत्येक गोष्टींचं असणारं मॅनेजमेंट असेल, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांची नेव्ही सुद्धा होती. आणि अशा प्रकारचं सर्व मावळ्यांना एकत्रित करून 18 पगड जाती एकत्रित करून आणि छत्रपती शिवरायांनी जो आपला पराक्रम दाखवला, ज्या मावळ्यांनी प्राणाची पर्वा न करता, छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला सर्व माहिती आहे, जास्त खोलमध्ये जाणार नाही. तर अशा प्रकारे जीवाची प्राणाची पर्वा न करता शिवरायांच्या सोबत ते राहिलेत आणि एक दिवस हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. समाजामध्ये जागृती निर्माण झाली, परंतु ती टिकली नाही. शिवरायानंतर संभाजी राजांनी त्यांच्या पद्धतीने गळेल ते कार्य केलं, परंतु संभाजी राजांना पकडून देणारा हा आपलाच समाज होता आणि त्याचे नंतर कालांतराने जे काही पुढे दुष्परिणाम आज आपल्याला दिसत आहेत, हळूहळू परत आपण झोपलो. ब्रिटिशांनी आपल्यावर दीर्घकाळ राज्य केलं आणि स्वतःचा इतिहास बदलून टाकला, भारतीय इतिहास बदलून टाकला. ब्रिटिश जरी गेलेले असेल तरी आज तो इतिहास आपल्याला शिकवला जातोय. आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं जातं की आर्य हे पाश्चिमात्य देशातून आले. आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये कुठेही नाही. जर पश्चिमेकडून आर्य आले तर मग पाश्चिमात्य देशांमध्ये कुठेतरी आर्य संस्कृती असायला पाहिजे.
आर्य संस्कृती पाश्चिमात्य नाही आहेत, आर्य संस्कृती भारतीय आहेत. आणि पाश्चिमात्य देशामधील लोक गौरवर्णीय आहेत, आपण कृष्णवर्णीय आहोत. भगवान राम, भगवान कृष्ण हे आमचे पूर्वज आहेत, ते पाश्चिमात्य नव्हते. चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला. आम्हाला इतिहास शिकवला गेला डार्विनचा सिद्धांत, वानरापासून मानवाची उत्क्रांती. कुठल्या आमच्या पुराणामध्ये अशा प्रकारचा उल्लेख नाही आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. ब्रह्मदेव काय वानर होता का? सुरुवातीपासून मनुष्यच आहे. वानर हा एक पशु आहे, तो पूर्वी होता आणि आजही आहे. मनुष्य उच्च आहे. आमचा समाज, पूर्वीचा समाज अप्रगत होता, हे आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं. आपण आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करा. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये विदुर मैत्रेय संवाद आहे. या विदुर मैत्रेय संवादामध्ये कालगणनेचा एक विषय आलेला आहे. अणु, परमाणु, त्रस, रेणू याचा उल्लेख आलेला आहे. मैत्रेय ऋषी विदुरजींना सांगतायत एक परमाणु काळ. मग त्यामध्ये उदाहरण सांगितलं, पूर्वी जे धाब्याचे घर असायचं, धारं असायचं, त्या धाऱ्यातून जे किरण येत होते, त्या प्रकाश किरण सूर्याचा, त्या प्रकाश किरणामध्ये उडणारा जो कण दिसतो त्याला एक त्रस रेणू म्हटलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. या त्रस रेणूचा 6वा अंश म्हणजे परमाणु, असा उल्लेख श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये येतात. त्या परमाणूला, या सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जो काळ लागतो त्याला एक परमाणु काळ असं म्हणतात. आणि त्या परमाणु काळाचं प्रमाण जर आजच्या प्रमाणानुसार काढलं तर तो काळ निघतो एका सेकंदाचा 12,654 अंश. आता सेकंदाचा 12,654 अंश मोजण्याचं प्रमाण आजच्या आधुनिक काळामध्ये आहे किंवा नाही मला माहित नाही, पण सेकंदाचा 12,000 अंश मोजण्याचं प्रमाण एक परमाणु काळ. आणि आम्हाला सांगितलं होतं आमचे पूर्वज रानटी होते. आजच्या विज्ञान चॅलेंज आहेत. राजा सगराची कथा श्रीमद भागवतामध्ये, सगर राजाला 60,000 मुलं होती. ही 60,000 मुलं कशी झाली, एका व्यक्ती होऊ शकतात का? हा कोणता प्रयोग होता? सुमती आणि केशिनी या दोन पत्न्या सगराला होत्या. त्यावेळी केशिनीला एक मुलगा झाला, त्याचं नाव असमंजस, आणि सुमतीला पुत्राऐवजी एक मांसाचा गोळा बाहेर पडला. त्या मांसाच्या गोळ्याचे 60,000 तुकडे केले आणि त्याच्यापासून 60,000 पुत्रांची उत्पत्ती झाली. म्हणजे हा प्रयोग आहे टेस्ट ट्यूब बेबीचा. भगवान प्रभुरामचंद्र ज्या वंशात प्रगटले, भगवान प्रभुरामचंद्रांचे पूर्वज सगर, त्या सगराला टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रयोगाने 60,000 मुलं झाली. हा प्रयोग लाखो वर्षापूर्वी झालेला आहे. आमचे पूर्वज आळाणे होते का? कर्दम ऋषीचं वर्णन येतं. कर्दम ऋषींनी विमान निर्माण केलं होतं बरं का. श्रीमद भागवत तृतीय स्कंदामध्ये 100 वर्ष विमानामध्ये त्यांनी विचरण केलेलं आहे. एक जंगलामध्ये राहणारा ऋषी विमान निर्माण करू शकतो, यापेक्षा आणखी कोणती प्रगती असू शकते? ही संस्कृती प्रगतच होती. आपलं काय शिकवलं गेलं? आमचे जे पूर्वज आहेत हे रानटी होते. हे सगळं ब्रिटिशांची चाल. आणि अशा प्रकारे आपलाच इतिहास आपल्याला चुकीचा शिकवला गेला. आजही आपण परतंत्र्यात जगतोय का स्वातंत्र्यात जगतोय याची जाणीव आपल्याला नाही आहे. आणि म्हणून आज ही जाणीव होणं फार गरजेचं आहे. शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जर शिवाजी महाराज होऊन गेले नसते तर आज आपण या अवस्थेत येतो नसतो. तुम्हाला या ठिकाणी या वेशामध्ये रामगिरी महाराज दिसले नसते. आणि म्हणून
छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आणि आपल्या डोळ्यासमोर आहेत. खूप मोठी मोठी आव्हानं आहेत. प्रसंग प्रकार बदलत चाललेले आहेत. एखादा शब्द जर कोणी उच्चारला तर त्याच्यावर कशा प्रकारचा अटॅक केला जातो. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 178व्या सप्ताहामध्ये एखादा शब्द आम्ही एक उदाहरण म्हणून सांगितला. संपूर्ण राज्यातून नव्हे, भारतातूनच नव्हे, तर विदेशातून देखील त्याला विरोध झाला. आणि हे जे षडयंत्र आहे, आज आम्ही पत्रकार परिषद त्याकरताच घेतलेली होती की वेगवेगळ्या देशामधून, म्हणजे ज्यावेळेला त्याचा अभ्यास केला गेला, अभ्यासकांनी अभ्यास केला की व्हायरल कोणी केलं, हे कुठून कुठून ट्विट झालं, तर महाराष्ट्रातून फक्त 1% ट्विट झालेलं आहे. 99% हे बाहेरच्या राज्यातून आणि विदेशातून झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी विदेशी षडयंत्र यामध्ये फार मोठा आहे. कशा प्रकारे भारत तोडण्याचा प्रयत्न केला जातोय, आपण याचा विचार करीत नाहीये. पण हा जर विचार आपण केला नाही तर आज उद्याचं आपलं भवितव्य फार अंधारामध्ये आहे. आपल्या मुलांचं, आपल्या नातवांचं काय भवितव्य काहीच सांगता येणार नाही. मग आज आपण संघटित होणं अत्यंत आवश्यक आहे. जातीवाद आपण सोडून दिला पाहिजे. आपल्या संतांनी कधी जातीवाद मानला नाही. आत्मा तर नित्य शुद्ध बुद्ध आहे. आद्य शंकराचार्यांनी हस्तामलकांना विचारलं होतं, कस्तम शिजो कस्य कुतो सिगंता किन्नाम तेत्वम कुता आगतोसी. कोण आहेस तू, कुठून आला, तो नाव काय? त्यांनी सांगितलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपः. नाहम मनुष्यो न च देव यक्षो. मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही, वैश्य नाही. मग कोण आहे? निजबोध रूपः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नाही आहेत. आत्मा त्याच्या पलीकडे आहेत. आत्मा नित्य शुद्ध बुद्ध आहेत आणि शरीर प्रत्येकाचं पंचभौतिक आहेत. मग कोणाला आपण क्षुद्र म्हणून आणि हिणवतोय? मनातला हा हीनभाव आपण बाजूला केला पाहिजे आणि सर्व सनातन संस्कृती करता एकत्रित येणं अत्यंत आवश्यक आहे. ती काळाची गरज आहे. कारण ही सनातन संस्कृती आहे संपूर्ण जगाचा विचार करणारी, दुसऱ्याचा विचार करणारी. मी एक उदाहरण सांगेल. महाभारतातलं, ज्या वेळेला अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या केली झोपेमध्ये, पांडवांना मारायचं होतं अश्वत्थाम्याला. पांधारामध्ये त्याला वाटलं हेच पांडव आहेत. ते द्रौपदीचे 5 पुत्र होते. त्यांच्या शेजारी द्रौपदी झोपलेली होती. अश्वत्थाम्याला वाटले पांडव आहेत आणि कुंती आहेत. द्रौपदीच्या 5 पुत्रांचा शिरच्छेद केला झोपेमध्ये आणि ते शिर घेऊन अश्वत्थामा पळाला. कारण दुर्योधनाने एक सांगितलं होतं की मला फार दुःख आहे, माझे भाऊ मेले, मी आता मरणार आहेत, पण एकही पांडव मी मारू शकलो नाही याचं मला दुःख आहे. एक जरी पांडव मेलची बातमी मिळाली तर मी आनंदाने प्राण सोडीन. मग तू काय मदत करू शकतोस? त्याला अश्वत्थाम्याने सांगितलं, काही काळजी करू नको, मी रात्री झोपेत पांडवांना मारू आणतो. पांडवांऐवजी पांडव पुत्रांची शिरच्छेद करून, शिर कापून तो दुर्योधनाकडे गेला. दुर्योधन रडायला लागला, अरे अश्वत्थाम्या तू काय केलंय? माझं शत्रुत्व पांडवांशी होतं, पांडव पुत्रांशी नव्हतं असं म्हणून आणि असं म्हटल्याच्या नंतर दुर्योधनाने प्राण सोडला. पण अर्जुनाला कळाल्याच्या नंतर अर्जुनाने अश्वत्थाम्याचा पाठलाग केला. अश्वत्थाम्याला धरून द्रौपदीच्या समोर आणलं. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या करणारा हत्यारा तुझ्या समोर उभा आहे. सांगला कोणती शिक्षा करायला, कसं मारायचं? तुझा अपराध केलेला आहे, तू सांगशील त्या पद्धतीने याला मारेल. द्रौपदी म्हणले, अश्वत्थाम्याला सोडून द्या. भीम म्हणला, अर्जुन तू सोडलं तरी मी सोडणार नाही. द्रौपदी तू सोडून द्या का म्हणतेस? तुला दुःख नाही? तुझ्या 5 मुलांची ज्यांनी हत्या केली तू सोडून द्या म्हणतेस? त्याचं कारण द्रौपदीने सांगितलं ते फार महत्वाचं. मी माता आहेत. मुलाच्या मृत्यूचं दुःख मातेपेक्षा आणखी कोणाला असू शकतं?
3 दिवसापूर्वी द्रोणाचार्यांचा मृत्यू झालेला आहे. द्रोणाचार्यांची पत्नी म्हणजे अश्वत्थामाची माता विधवा झालेली आहे. आपल्या पतीच्या वियोगाने ती रडत आहेत आणि तिच्या पुत्राला जर तुम्ही आता ठार मारलं तर त्या विधवा मातेने कुठं जावं? कारण ती अनाथ झालेली आहे. तिला आधार फक्त पुत्राचा शिल्लक राहिलेला आहे. आणि म्हणून शिक्षा करण्याचे अनेक मार्ग आहे. त्याकरता ठारच मारलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिक्षा देऊ शकता. पण जर तुम्ही आता अश्वत्थामाला जर ठार मारलं तर एका मातेचं हृदय दुसरी माता जाणू शकते. माझे मुलं जिवंत होणार नाहीयेत, परंतु मातेचं हृदय माता जाणू शकते. पतीच्या मृत्यूच्या वियोगाने रडणारी ती माता आता पुत्राला जर तुम्ही ठार मारलं ते निराधार होणार आहे. तिला निराधार करू नका. अशा प्रकारचा विचार करणारी द्रौपदी आहे. जगामध्ये कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारचे विचार पाहायला मिळणार नाहीये. ही सनातन संस्कृती आहे. आणखी एक उदाहरण मी सांगेल. 1962 मध्ये भारतचे युद्ध झालं. कल्याण मासिकातली कथा आहे. हा प्रसंग मी कल्याण मासिकात वाचला होता. भारत चीन युद्ध, त्या युद्धामध्ये चिनी सैनिक घायल होऊन पडलेला होता. भारतीय सैनिकांनी पाहिलं आणि त्याला दया आली. शत्रू पक्षातला जरी असला तर आता मरणार आहे, रणांगणात पडलेला आहे. त्याच्याकडे थर्मासमध्ये चहा होता. त्याने तो चहा ओतला आणि खाली वाकला. लिजे बाई चाय लिजे असं म्हणून तो भारतीय सैनिक जेव्हा खाली वाकला, त्या चिनी सैनिकाने खालून आणि त्याच्या पोटात सुरू बसला. कारण तो शत्रू आहेत, शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूच आहेत. हा भारतीय सैनिक घायल होऊन पडला. संयोगाने एकाच हॉस्पिटलमध्ये दोघांना ऍडमिट केलं गेलं. चिनी सैनिक गंभीर जखमी होता. 2 दिवसांनंतर भारतीय सैनिकाला बरं वाटायला लागलं. त्यांनी पाहिलं हा सैनिक इथेच आहे. 2 दिवसानंतर तो त्या ठिकाणी गेला. चहा घेऊन, लिजिए उस दिन तो मैं चाय नहीं पिला सका, आज तो लिजिए. तो चिनी सैनिक रडायला लागला. तो शेवटी मनुष्य आहे. त्याच्या मुखातून शब्द निघाले, मैंने आज यह जान लिए मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों दिया है. ही भारतीय संस्कृती आहे. ही सनातन संस्कृती आहे. आणि अशा असणाऱ्या संस्कृतीचा आदर्श संपूर्ण विश्वाने घ्यावा, संपूर्ण जगाने घ्यावा. आणि अशी असणारी संस्कृती आज धोक्यात आली. ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्मलो, ज्या धर्मात आपण जन्मलो, त्या धर्माबद्दल, त्या संस्कृतीबद्दल आपल्याला स्वाभिमान असणं अत्यावश्यक आहे. ज्या देशात आपण जन्मलो त्या देशाबद्दल आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. ज्या संस्कृतीत आपण जन्मलो त्या संस्कृतीचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आणि हा स्वाभिमान जागृत करण्याकरता छत्रपती शिवरायांचा असणारा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग आता यामध्ये लँड जिहाद सारखे प्रकार असतील, लव जिहाद सारखे प्रकार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रसंग जे असतील, आपण सतर्क राहून, सजग राहून, जास्तीत जास्त प्रबोधन करून हा तरुण आपल्या इकडे कसा ओढता येईल. आजचा तरुण भरकटलेला आहे. याकरता अतिशय महत्वाची एक गोष्ट की शालेय शिक्षणातूनच अनेक आदर्श शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे. 1998 मध्ये हरिद्वारचा कुंभ होता. त्या ठिकाणी आमचे संस्कार झाल्यानंतर थोडं हिमालयामध्ये पायी यात्रा करायचं आम्ही ठरवलं. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. तसं आम्ही यमुनोत्रीला चाललो होतो. एका ठिकाणी मुक्कामाचा प्रसंग आला. गावाच्या बाहेर शाळा होती, शाळेमध्ये थांबलो मुक्कामाला. काही शिक्षक मंडळी तिथं होते. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली शिक्षणाबद्दल. तर त्यावेळेला उत्तराखंडमध्ये इतर सब्जेक्ट बरोबर एक सब्जेक्ट होता, सदाचार म्हणून विषय होता, जो मुलांना शिकवले जात होता. आजची परिस्थिती माहित नाही, पण 98 मध्ये मात्र मी ते पाहिलं. अशा प्रकारे सदाचार म्हणून स्वतंत्र सब्जेक्ट, स्वतंत्र विषय मुलांना शालेय शिक्षणामध्ये जर शिकवला नाही तर हे मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल ज्ञानच राहणार नाहीये. मातापित्यांचं सुद्धा कर्तव्य आहेत. केवळ जन्माला घालणं एवढं मातापित्यांचं कर्तव्य नाहीये. आपल्या मुलांकडे लक्ष नाहीये. मुलं कुठेतरी हॉस्टेलला राहतात. एकदा वैजापूरला आमची कथा होती आणि तिथं जिल्हा कोर्टाचे जज आलेले होते. कथा ऐकल्या कथा. त्यांनी घरी बोलवला. स्वतः गॅस पेटवला. घरी कोणीच नव्हते. म्हणजे पत्नी कुठे आहेत? म्हणजे पत्नी लातूरला आहे. पत्नीची ड्युटी लातूरला. मुलं कुठे आहेत? म्हणजे मुलं पुण्याला हॉस्टेलला आहेत. आणि जज साहेब येतात वैजापूरला. काय पण आपल्या मुलांना संस्कार देऊ शकतो? आपल्या मुलांना आपण संस्कार देऊ शकत नाही आहेत आणि मग ते मुलं दुसऱ्याच्या संस्कारामध्ये राहतात आणि त्यांना बाहेरचे संस्कार लागतात. माता पित्यांची फार मोठी जबाबदारी आहे. केवळ जन्माला घालणं एवढी जबाबदारी नाही आहे, संस्कार देणं हे सुद्धा जबाबदारी आहे. आणि आज ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
लहानपणापासून जेव्हापासून त्या मुलाला कळत नाही तेव्हापासून त्याला आपण संस्कृतीचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही षडयंत्र चालतात ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर आपण जागरूकता वाढवली, मी एक समाधान मानतो की ज्या वेळेला योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या सप्ताहामध्ये एक वक्तव्य आमचं निघालं आणि त्याचा विरोध जरी झाला असला तरी त्या निमित्ताने आणि खूप तरुणांमध्ये जागृती निर्माण झाली. ही एक आनंदाची गोष्ट त्यातून घडली. आमचं संस्थांचं कार्यक्षेत्र 3 जिल्ह्यामध्ये आहे. जवळजवळ 10 ते 1200 1200 गावांचा आमचा संबंध त्या ठिकाणी येतो. प्रत्येक गावांमध्ये आम्ही त्या निमित्ताने आता हनुमान चालिसा सुरू करायला मुलांना सांगितलं की कमीत कमी शनिवारी तरी तुम्ही एकत्रित या हनुमान चालिसाच्या निमित्ताने. आणि खूप गावांमध्ये हनुमान चालिसा सुरू झालेत. मुलांना आपल्या कुठल्या तरी माध्यमातून संस्कार द्यावे लागतील, कारण या मोबाईलच्या माध्यमातून आणि एक मनोविकार सुद्धा वाढत चाललेले. भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती शिकवल्याशिवाय चालणार नाही. आणि त्याबरोबर हे शिक्षण आपल्याला द्यावं लागणार आहे. का आम्हाला शिकवलं गेलं शाळेमध्ये एका गालातून मारली दुसरा गाल पुढे करा. भगवान तसं सांगत नाही. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अर्जुन उठ, हतो वा प्राप्ती स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. प्रवृत्त केलं अर्जुनाला. समोर द्रोणाचार्य भीष्माचार्य आहेत. भीष्माचार्य द्रोणाचार्य असू द्या, गुरु असू द्या, कोणी आजोबा असू द्या, ते जर अन्यायाच्या बाजूने असतील तर त्यांच्या विरुद्ध लढणे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य बघून ते अर्जुनाला शिकवलं. आपला बाप का असना, आपला आजा का असना, किंवा आपला गुरु असू द्या, तो जर अन्यायाच्या मार्गाने असेल तर त्याला विरोध करणे आपलं कर्तव्य आहे. हे आपली क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचे संस्कार आपल्याला द्यावे लागणार आहेत. अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेव्हा अन्याय सहन करणारा देखील दोषी असतो. आणि म्हणून अन्याय कोणा करूच नाही, परंतु अन्याय होत असेल तो सहन देखील करू नये. आणि म्हणून हे शिक्षण छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातून आपल्याला मिळतं. आज या ठिकाणी या शिवशंभू विचार मंचाच्या या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं स्मारक या ठिकाणी आहेत आणि जे सर्व संचालक मंडळ आहेत त्यांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, आम्हालाही आपण या ठिकाणी बोलवलं, निमंत्रित केलं. मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देईल, जास्त लांबवणार नाही आणि एवढं बोलून मी या ठिकाणी माझ्या वाणीला विश्राम देतो. जय धर्म की, धर्म की, अधर्म का प्राणियों में विश्व का सनातन हिंदू धर्म की गो हत्या. हर हर महादेव. भारत माता की जय.